दादा कॉल. Hello. Dada, what about the monsoon offer plan? The plan has been already executed. एक्झिक्युटेड सचिन शेट एक्झिक्युटेड असं इंग्लिश बोलून मराठी माणसांना तुम्ही उद्योजक कसं करणार? मराठी कार्ड कसं खेळणार? तुमच्या कपड्यांची क्वालिटी खूप खराब आहे. मोये 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 मोये. जय महाराष्ट्र. सचिन शेठ. सुवर्ण उद्योगातील पहिले यशस्वी मराठी पाऊल. वा. पण स्वतःचा व्यवसाय मोठा दाखवण्यासाठी दुसऱ्याचा व्यवसाय खोटा आणि छोटा दाखवायचा जरा बंद करा. नाव घेऊन का बोलते? कारण मी कुणाला घाबरत नाही, कारण मी खरं बोलतो. मागून बोलायची मला सवय नाही. आणि कसं आहे, एकदा माणूस जाऊ दे म्हणतो, दोनदा माणूस जाऊ दे म्हणतो, तिसऱ्यांदा माणूस सोडत नाही. आणि मी काही संत नाही, त्यामुळे तुम्हाला उत्तर देतोय. काय माहितीये का, तुम्ही रीलवर जास्त ना, आता रिअल मध्ये कमी. त्यामुळे तुम्हाला ना आपल्या उद्योगातलं नॉलेज कमी झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, तर तिथला कामगार मराठी माणूस का मराठी पोरांनी उद्योजकांनी बनवले वरचा मराठी उद्योजक टक्के मराठी महाराष्ट्र माझा मराठी व्यवसाय, महाराष्ट्र राष्ट्रातल्या मराठी उद्योजक की माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला माझा मराठी व्यापारी हा मला पोसायला आणि माझ्या धंद्याला उभा करण्यासाठी भरपूर मदत करू शकतो. धंदा करणार भर आणि मराठी करणार रातभर. हे सो कॉल्ड कापड उद्योजक मराठी करून मराठी उद्योजकांना शिवाय ग बसणार नाही. त्यांनी शाखा विकून रिटेल धंदा सुरू केला, पोरांना शाखा विकल्या मरणाच्या. आणि मग रिटेल मधला आता हे बिझनेस संपला, पैसे संपले, ह्यांना सगळ्यांना आता होलसेलर व्हायचंय, होलसेल माल विकायचाय, मॅन्युफॅक्चरिंग करायचंय. त्यामुळे एकाला गुजरातची आठवण आली आणि एकाला इचलकरंजीची आठवण आली. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या मराठी पोरांना समजल नाही या शेट लोकांची लोकल कपडे घालून तुम्ही निव्वळ छपरी दिसता, ती आकुड पॅन्ट आणि पेपर खादी घालून तुमची घंटा कोणी इज्जत करणार नाही, त्या दिवशी सगळी गाणी वाजणारला संत तुकाराम महाराजांसारखं एक विमान न्यायला येईल. आता हे वाक्य खूप खोल आहे आणि ही विचारधारा पण खूप वेगळी आहे. सगळी गाणी वाजणारचा सपोर्टर होणं एवढी पण सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रातली पोरं आजकाल फक्त कपड्यापुरती लिमिटेड नाही राहिली. स्टॉक मार्केट जो एकेकाळी गुजरात्यांचा धंदा मानला जायचा, त्याच्यावर मराठी पोरांनी राज्य सुरू केले. टॉपला आहे ती मराठी पोरं. या क्षेत्रात मराठी पोरं एकमेकांना किती सपोर्ट करतायत ते मी बघितलंय. कारण मी स्वतः ट्रेडिंग शिकलो, त्यानंतर मला जेवढं येतंय तेवढं मी दुसऱ्यांना शिकवलं. पण यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की ज्यावेळेस मला हे ट्रेडिंग सुरू केलं त्यावेळेस मला ना खूप लोकांचे DM यायचे, खूप पोरांचे DM यायचे की ब्रोकर कोणता यूज करतोय, कोणत्या ब्रोकर सोबत काम करतोय. बघा मित्रांनो, ब्रोकरचा विषय असा आहे की सर्व्हिस चांगली पाहिजे आणि सपोर्ट टीम, महत्वाचं म्हणजे सपोर्ट टीम चांगली असली पाहिजे. आणि जे मी पर्सनली यूज करतोय तेच मी तुम्हाला सजेस्ट करणार. म्हणून मी पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय, त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. एकदा जाऊन चेक करा. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड ते तुम्हाला तिकडेच बघायला भेटतील. आणि हा, एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा आणि एकमेकांना असं मागं ओढण्यापेक्षा एकमेकांना सपोर्ट करा, पुढे जाऊ द्या. असं कापड उद्योजकांसारखं बनवू नका. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि मुंबईमध्ये असणारे कापड गिरण्या, त्याच्यामध्ये मालक जरी दुसरा असला ना तरी तिथला कामगार मराठी माणूस होता. आणि फक्त महाराष्ट्रात, भारतात नाही तर भारताच्या बाहेर आपण कापड पोहोचवलेले. ही मराठी माणसाची टॉपची किंमत आहे. तू स्वतःच म्हणतोय मराठी माणूस त्या कापड गिरण्यांमध्ये मालक नव्हता, तो त्या ठिकाणी कामगार होता. कापड गिरण्या का बंद पडल्या आणि कापड गिरण्या बंद पडल्यावर त्या मराठी माणसाचं काय झालं? आज त्या कापड गिरण्यांच्या जागेवर जे मोठे मोठे टॉवर मुंबईमध्ये उभे राहिले, त्या टॉवरमध्ये किती मराठी माणसांचे फ्लॅट आहेत. ही मराठी माणसाची टॉपची किंमत. म्हणजे तू किंमत काढतोयस का इज्जत घालवतोयस ते सांग पहिल्यांदा. आक्या जाधव, तू मराठी महाराष्ट्र करतोय म्हणून मी तुला सांगतोय की मराठीत एक म्हण आहे, अर्ध्या हळकुंडानं पिवळं व्हायचं नसतं आणि अर्धं नॉलेज घेऊन आबाळ हेपलायचं नसतं. तुझ्या जरी मनाला लागत असलं तरी हा व्हिडिओ पूर्ण बघ, कारण मी तुझ्याबद्दल पूर्ण वाईटच नाही बोलणार. तू पण चांगलाच भावा. तू जरी मला असं 1 to 1 दुश्मन मानत असशील तरी माझ्यासाठी तू माझा एक भावच आहेस. काल चक्र समजून सांगतो तुला. तुझ्यासारखे बरेच रील स्टार कपड्याच्या धंद्यात आले, फॉलोअर्सच्या जीवावर धंदा मोठा केला, भरपूर पैसा कमवला, शाखा विकल्या, त्यातनं पण पैसा कमवला. आणि आता त्यातला स्कोप संपला, धंदा थोडा कमी झाला की तुला होलसेलर बनायची इच्छा झाली. यासाठी तू मराठी उद्योजक, मराठी माणूस हे कार्ड खेळण्यासाठी एक पॉडकास्ट दिला. सगळी गाणी वाजणारला पोक केलं कारण त्यानं कापड उद्योजकांवर व्हिडिओ बनवलेला. इचलकरंजीला जाऊन रील शूट करून आला आणि हे सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर तू त्या मॅक्सवाल्याच्या जाऊन भोकांडी बसलास. याला धंदा नाहीत म्हणत आक्या, पक्का नीच माणूस आहेस तू. शाबाश, पक्का दोगला है तू. प्युअर खेकडा प्रवृत्ती. तुझी अख्खी टीम आहे मिलियनवाली, म्हणजे ते जिगर टीम. प्रत्येकाचे मिलियन फॉलोअर्स आहेत. वन साइड प्रमोशन लावलं असतं, मोकार धंदा केला असतास. पण तू काय डिसाईड केलं? एकमेकांच्या भोकांडी बसायचं, एकमेकाचं पाय खेचायचं. तू लय मराठी करतोय, तुझ्या लय ब्रँडची व्हॅल्यू आहे. तू असं म्हणतोय की तुझ्या वेगळं कापड काहीतरी निर्मिती करणार आहेस आणि एकदम टॉपला नाव नेणार आहे तुझं. आय ॲग्री विथ
युअर स्टेटमेंट आणि तू खूप मोठा हो अशीच माझी इच्छा आहे. मराठी माणूस मोठा झाला तर कुणाला नाही आवडणार. मग तू जर एवढाच भारी ब्रँड बनवतोयस आणि एवढे भारी कपडे विकतोयस तर तू क्वालिटीमध्ये विक, क्वांटिटीमध्ये विकायसाठी हे सगळे माकड चाळे नको करू. तुझ्याकडे कितीतरी हे तुझे इन्फ्लुएन्सर मित्र आहेत, त्यांना सांग की माझं प्रमोशन करा. फास्ट फॅशनचं तुला तर जास्तच माहिती आहे माझ्यापेक्षा, कशाला मला बोलायला लावतोय आणि कोणाची नावं घ्यायला लावतोय. तू काय आणि ते सचिन शेट काय, तुमचा फोकस कधीच ब्रँडवर नव्हता, ब्रँड व्हॅल्यूवर नव्हता. तुम्हाला फक्त मास ऑडियन्सला तुमच्या क्वांटिटी विकायच्या होत्या. तुम्हाला वाटलं की तुमचे फॉलोअर्स आहेत मिलियनमध्ये, लय लोकांना आपण लय माल विकून टाकूया. काय फरक पडतो, एक कस्टमर एकदा आला तरी भागलं, तो कस्टमर परत नाही आला तरी कोणाला घंटा फरक पडतोय. गावाकडच्या साध्या सुद्धा पोरांना ज्यांना काय फॅशन सेन्स नसतो त्यांना तुम्ही असे नवनवीन पॅटर्न काढून खपवले. हा तुमचा सो कॉल्ड धंदा. नमस्कार मित्रांनो, खरं सांगायचं तर आजचा व्हिडिओ मी कोणाला उत्तर देण्यासाठी बनवत नाही. तुम्ही व्हिडिओ बनवतायच कशाला, नाही म्हणजे तुम्हाला तर उत्तर द्यायचंच नव्हतं तर व्हिडिओ बनवताय कशाला. कारण मला एक गोष्ट कायम वाटते, सोशल मीडियावर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नसते. पण जेव्हा आपल्या विचारांचा चुकीचा अर्थ काढला जातो, आपल्या कामामागचा हेतू वेगळ्याच पद्धतीने लोकांसमोर मांडला जातो, तेव्हा आपल्या माणसाची एकदा मनापासून बोलणं गरजेचं वाटतं. मराठी उद्योजकांचा एवढा मोठा डाऊनफॉल येईल असं मला पण वाटलं नव्हतं. त्या आक्या जाधवची एक रील पडली तर हे सो कॉल्ड यशस्वी पाऊल असं डगमगायला लागलं. आणि हे ह्यांचे यशस्वी पाऊल, मराठी उद्योजकातलं यशस्वी पाऊल. सचिन शेठ तुम्ही उद्योजक नाही, रील स्टार आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे. जर तुमचा धंदा क्वालिटीवर चालला असताना जर तुम्हाला असं रोज उठून रिप्लाय नसतं खेळायला लागलं, ते पण त्या आक्यासोबत, तो आक्या तिकडं रील्सवर त्याच्या माणसासोबत बोलणार आणि तुम्ही इथं येऊन तुमच्या माणसांसोबत बोला. म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राचं पार्टिशन करायचं ठरवलंय काय, भारत पाकिस्तान सारखं. ऍट द एंड दोघं मिळून मराठी माणसांना चुना लावणार आहे. माझ्या कमेंटमध्ये भुकणाऱ्या कुत्र्यांना समजलं असेल की एवढ्या दिवस मी ह्यांचे पाय नव्हतो खेचत, मी ह्यांची रियालिटी दाखवत होतो. माझे तुम्हा तरुण पोरांना विनंती आहे, जर रिटेलमध्ये आणि हे जर शाखा विकण्यात, तर शाखा विकून जर असे कपडे विकण्यात जर एवढा पैसा असता तर ह्यांनी होलसेलचा धंदा नसता काढला. मार्केटमध्ये जावा, कमी मार्जिनमध्ये माल उचला आणि जास्त मार्जिनमध्ये विका, तुमचं प्रॉफिट तुम्ही जनरेट करा. ही मराठी गुजराती असल्या भानगडीत नका पडू. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे मुद्दा काय, लगेच असं तुम्ही कमेंट करू नका खाली जाऊन. तुमचा धंदा तुम्ही करा, मस्त प्रॉफिट कमवा, मस्त राहावा. असल्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या शब्दांना बळी पडू नका. मी लय वेळा तुम्हाला सांगितलंय. माझ्या एका व्हिडिओचा संदर्भ बदलून मी कधी न बोलायला अर्थ त्याला देण्याचा प्रयत्न केला गेला. त्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं, कोणाला कमी किंवा मोठं दाखवण्याचा हेतू नव्हता. ज्यांनी मला वर्षानुवर्ष पाहिलं आहे त्यांना माहीत आहे की मराठी माणूस, मराठी उद्योजक आणि आपल्या तरुणासाठी माझ्या मनात असलेली तळमळ ही आजची नाही, हा माझा एक विश्वास आहे. जिथून चांगलं शिकायला मिळेल तिथून शिका, पण उभं राहायचं मात्र आपल्या माणसासोबत. हाच विचार घेऊन मी आजपर्यंत चालत आलेलो आहे. तरीसुद्धा माझ्या त्या व्हिडिओद्वारे कोणाची भावना दुखावली गेली असते तर मी मनापासून माफी मागतो. एक उद्योजक म्हणून आक्या तुझ्यात दिसला फक्त ॲरोगन्स आणि हे सचिन शेठ माफी मागून मोकळे झाले. आता एखाद्यानं हातच वर केलं तर त्याचं काहीच वाकडं करायचं. आक्याची पावर एवढी आहे की सचिन शेठनं डायरेक्ट हातच जोडलं. बास, त्या दोघांनी केलंय कांड. यानं हेकडून रील सोडली, ह्यानं हेकडून रील सोडली. मध्ये बाकीची कपड्याची दुकानदार घाबरली ती की ह्यांच्यामुळे धंदा उघडा पडला ना. आता लोकांना कळून चुकलं की शाखा बिकाची तर भानगड संपलीच. आता लोकांना कळलंय की हे कपडे आणायला त्या अहमदाबादला जाते ती. ह्या गोष्टीमुळे बाकीच्या कापड उद्योजकांनी जराशी मिटवतं वातावरण घेतलं की नाही, आक्या पण आपलाच माणूस आहे, सचिन शेठ पण आपलाच माणूस आहे, आपण सगळ्यांनी एकजुटीनं राहिलं पाहिजे, आपण सगळ्यांनी एकजुटीने घोडा लावला पाहिजे. पोरांना लावा, आपलं काय म्हणणं नाही, आपण पण तुमच्याच बाजूने आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मला एक गोष्ट तुला विचारावीशी वाटते, ऑनलाईन गेमिंगचं प्रमोशन करून मराठी मुलाचं भविष्य तू कसं काय पणाला लावू शकतो? ह्यो आक्या भाऊ फॉर्ममध्ये पॉडकास्टमध्ये दुसऱ्याच्या घरावर दगड टाकून गेला आणि विसरला की ह्याचं घर काचच आहे. पण सचिन शेठ तुम्हाला सांगतो की त्या काळात दुनियाभरचे क्रिएटर प्रमोशन करत होते. तुम्ही पण जर गरीब घरातले क्रिएटर असता तर तुम्ही पण हेच प्रमोशन केलं असतं. ते एकट्या आक्यानं नव्हतं केलं. नुसत्या रील्स बनवून कॉमेडी करून माणसांना हसवून घरी काय कुसळ खायची का? आता सगळ्याच लोकांना तुमच्यासारखं प्रिव्हिलेज नाही भेटत ना. गरिबीतनं वर येताना अशा छोट्या मोठ्या चुका होतात, घ्यायचं समजून. आपलीच माणसं आहे ती. का मग तू 2 वर्षाचा होता त्यावेळेस वाकळत मुतायचा, मग अजून पण मुततो का? हे विचारणं बरोबर नाही वाटत ना सचिन शेठ. आणि तुलाही चांगलंच माहित आहे, कारण या व्यवसायात सुरुवात करताना तूही माझ्याकडून कापड व्यवसायाबद्दल मार्गदर्शन घेतलं होतं. जाऊ द्या सचिन शेठ, त्याला सवयच आहे आबाळात वर बघून थुकायची आणि कुणी डोक्यावर घेतलं की कानात मुतायची. आणि तुम्ही पण ते तुमच्या डोक्यातनं विचार काढून टाका की तुमच्याकडे जर कुणी येऊन मागलं दर्शन घेतलं असलं तर ते आयुष्यभर तुमच्या मागच राहील. काय लोक येतात पुढचं दर्शन द्यायला, प्रश्न विचारायला, पण ह्यांच्या या सगळ्या मॅटरमध्ये खुश कोण झालाय माहिती आहे का? म्हणजे जगा वेगळाच आनंद झालाय. आप्पा शेठ, आप्पा कसं आप्पा म्हणन तसं, ह्याला वेगळाच चकाळ आहे, जगा वेगळाच ह्याला आनंद झालाय. काय मजा येते. कमेंट बघा भावाची. यावेळेस त्यानं चुकीचा माणूस निवडलात. राहिला विषय कापड उद्योजकाचा, तर आम्ही पण मार्गदर्शन सचिन शेठ कडूनच घेतलेलं आहे. चला हवा येऊ द्या. हा.
पतंग दिव्याकडे गेला काय किंवा दिवा पतंगाकडे गेला काय, कार्यक्रम कोणाचा होतो माहिती आहे तुम्हाला. धन्यवाद. आप्पा एवढा खुश झाला की आप्पानं त्या रात्री 2 वाजेपर्यंत कीर्तन केलं. ही गंमत अशी आहे मित्रांनो, अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हा त्यांचाच माणूस आहे ज्यांनी माझ्या अहमदाबादच्या विषयावरून तुम्ही मला चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मग आज तुम्ही जे करत आहात ते नेमकं काय आहे? तुम्ही दोघा लाल गंधर्वांनी किती पण आवाळ हाणलं तरी किंवा मराठी माणसांना राग आला तरी, जर इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात तर अहमदाबादला अख्ख्या भारताचं मँचेस्टर म्हणतात. आणि ह्या फॅक्ट्स आहेत, फॅक्ट्स. मुंबईचा कापड उद्योग एके काळी टॉपला होता, आता तो बंद झाला आणि परत चालू होईल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही. 18 महिन्यापेक्षा जास्त दिवस त्या कामगारांचं आंदोलन चाललेलं, त्यामुळे ह्या कापड गिरण्या बंद पडल्या. आणि ह्या आहेत फॅक्ट्स. कॅमेरासमोर बसून बोलणं लय सोपं असतं. आता इचलकरंजीच्या पण काय फॅक्ट्स सांगतो. आता आख्या जाधव तू स्पेशली ऐक. तिकडे जाऊन एखादी सिनेमॅटिक रील शूट करून आला कुठल्या तरी हातमागाच्या कारखान्यात जाऊन की मग तुला शहाणा झाला असातला भाग नसतो. आत्ताच्या घडीला 60% इचलकरंजीतलं कारखानं सिंगल शिफ्टवर चालतं. डायिंगचं आणि प्रोसेसिंगचं कारखानं बंद झालतंय कारण पंचगंगा नदीचं प्रदूषण वाढतंय. कितीतरी वर्ष झालं तिथल्या कामगारांचं पगार वाढलं नाही, तिथली पोरं इकडं पुण्या मुंबईला MIDCत कामाला जायला लागली. आणि काय लोकांनी तर लॉसमध्ये कारखाना विकलं. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ती. तुम्ही धंदा करा, पैसे कमवा, मराठी माणसांना तुम्हाला वाटतं तर तुम्ही मोठं करा, पण असं येड्यात काढू नका. आणि मेन म्हणजे असं मराठी घेऊन कुठवर तुम्ही महाराष्ट्रातच धंदा करणार. अरे जावा ना तुम्ही जरा नॅशनल लेवलला खेळा, नॅशनल लेवलचं खिलाडी बना, जागतिक लेवलला खेळा. कुठवर तुम्ही असं हे घे माझं मराठी कार्ड, मी मराठी माणूस, माझा मराठी माणूस, आम्ही फक्त इथल्या इथं धंदा करणार. आणि आमच्या गावाकडच्या पोरांना तुम्ही शेट लोकांचे कपडे विकणार, पेपर खादी, लिनन पेपर, अशी म्हणजे पापडासारखं शर्ट येतं ह्यांचं, पापडासारखं. एकदा घातलं की फेकूनच द्यायचं. माझी काय तुमच्यासोबत अशी पर्सनली दुश्मनी नाही. माझा जर तुम्हाला राग आला असेल तर माझा फोन नंबर आहे सगळ्यांकडं, मला कॉल करा आणि सॉरी म्हणा. आणि हां, तुम्ही व्हिडिओ बघणार आहे, तुम्हाला सांगतोय, तुम्ही सगळी गाणी वाजणारला सबस्क्राईब करा, कारण हा फक्त चॅनल नाही, सगळी गाणी वाजणार एक विचारधारा आहे. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी भीती